आजचा दिवस खरंच होता संडे, पण सकाळपासून असं काय झालं की रिलॅक्स होण्याऐवजी टेन्शन वाढलं. सकाळी उठल्यावर असं वाटलं की आज काहीतरी हटके करायचं आणि मग सुरू झाली खरी मज्जा. सुरुवातीला डोस्याची धमाल. सगळ्यांनी ठरवलं की आज इन्स्टंट डोसा नाही तर खरी टेस्ट घ्यायची. मग बाजारातून बॅटर आणलं. त्याच वेळी चटणीही करायचं ठरलं. मग युट्यूबवर पाहिलेली सहज नारळ सोलायची ट्रिक आठवली. काय भन्नाट आयडिया होती. नारळ गॅसवर फक्त 30 सेकंदासाठी गरम केला आणि तडक आवाज करत खोबरं शेल पासून वेगळं झालं. खरंच हवाही वाटली. मग सुरू झाली डोश्याची मेजवानी. पहिला पनीर डोसा सरळ इशूच्या प्लेटमध्ये गेला, कारण इशूला डोसा खूप आवडतो. तिने इतक्या मन लावून खाल्ला की मला बघून आनंद झाला. नंतर एक एक करून सगळ्यांना गरमागरम क्रिस्पी डोसे सर्व केले आणि शेवटी मी खाल्ला. त्यानंतर दुपारी सगळं इक्वेशनच बदललं. इशूने घरात एवढं काम वाढवून ठेवलं की मला 2दा आंघोळ करावी लागली. त्यानंतर मला तिचा एक शूट करायचा होता, पण ती हट्टाने नाही म्हणत होती आणि टेबलावर ठेवलेला मुगाचा डब्बा तिने असा पाडला की सगळ्या घरभर आणि बाल्कनीमध्येही मुग पसरली होती. बस मग तिथूनच कबुतरांची पार्टी पण सुरू झाली. काय मस्त डोलत डोलत येऊन मुग खात होते. माझा मूड पूर्ण ऑफ झाला आणि ठरवलं की आता काहीच नाही करायचं. पण इव्हनिंगला पिक्चर पडला. मी मनापासून तयार झाले. माझा मेकअप फार जमला नाही, पण चालेल, कामापुरतं जमलंय. आणि बाहेर जेवायला गेले. काय मस्त गरमागरम डिशेस आल्या होत्या. ताव मारून जेवण केलं आणि मन खुश झालं. येताना मेडिकल मधून इश्यूसाठी मेडिसिन घेतली. ही मेडिसिन खरं तर साधी नाही, सर्दीसाठी एकदम फायदेशीर. तुमच्या छोट्यांनाही सर्दी झाली तर ही एकदा नक्की ट्राय करा. तर असा गेला माझा संडे. उद्या पुन्हा भेटूया. बाय.